नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात अनिल अभ्यंकर यांच्या मी, बायको आणि ती या कथासंग्रहातली कथा फुकटेची फजिती. आदित्य सोसायटीत राहणारे नाना फुकटे म्हणजे एक अजब रसायन आहे. खरं म्हणजे त्यांचं आडनाव चिकटे होतं, पण त्यांच्या सगळं काही फुकट लाटण्याच्या सवयीनं त्यांचं आडनाव चिकटेच्या ऐवजी फुकटे झालं. त्यांची ही सवय आधीपासूनच होती. सेवानिवृत्तीच्या आधी ते ज्या ऑफिसमध्ये नोकरी करायचे तिथल्या अनेक वस्तू त्यांनी घरी संग्रही ठेवल्या होत्या. त्यात ऑफिसमधनं आणलेले कोरे कागद, टाचण्या, यू-क्लिप, पेन, स्टेपलर अशा वस्तूंचा समावेश होता. त्यावेळी सोसायटीत अशी वदंता होती की रात्री अपरात्री सोसायटीत कोणाला काही स्टेशनरी वस्तूंची गरज लागली की तो सरळ नानाचं घर गाठे आणि त्या वस्तूंच्या बाजारमूल्यापेक्षा अर्धे पैसे मोजून आपली गरज भागवत असे. पुढे ते सेवानिवृत्त झाल्यावर स्टेशनरी वस्तूंचं हे पुरवठा केंद्र आपोआप बंद झालं. मग नानांनी लोकांच्या घरी जाऊन फुकटचा चहा नाश्ता ढोसणं, वर्तमानपत्र मासिकं फुकट वाचणं, लाटणं किंवा फिरायला जाताना देवपूजेसाठी लोकांच्या बागेतली फुलं चोरणं असले उद्योग चालू केले. नानांच्या पत्नी नानीसुद्धा यात तरबेज झाल्या. शेजाऱ्या पाजाऱ्यांकडनं घेतलेलं उसनं वाणसामान त्यांनी परत कधी केलं नाही. नाना फुकटे यांच्या या स्वभावामुळे सोसायटीवाले थोडे त्रस्त होते, पण नानांची एक जमेची बाजू होती की त्यांनी कोणाचाच पैसा अडका लाटलेला नव्हता. त्यामुळे सोसायटीवाले त्यांच्या या फुकटच्या लाटण्याच्या सवयीकडे कानाडोळा करत. पण एकदा हद्द झाली. त्यांच्या शेजारी राहणारे काळ्यांच्याकडे US त्यांचे जावई आले होते. नानांना कुठून तरी सुगावा लागला. मग काय, नाना लगेच काळ्यांच्या घरी हजर. नानांना बघून काळ्यांना राग आला. त्यांना समजलं की हा काहीतरी फुकट लाटायला आलाय. बोला नाना, चहा घेणार असालच, आज इकडे कसे काय? नाही, चहा घेणारच आहे. अहो, जावई बापू बऱ्याच वर्षांनी आलेत, मग विचार केला, म्हटलं त्यांची भेट घ्यावी, त्यांची खुशाली विचारावी. आहेत कुठे जावई बापू? ते बाहेर गेलेत, आले की कळवतो. बरं 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 बरं. अरे वा 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 वा, हे गाठोडं कसलं आहे? ते ते म्हणजे ते गाठोडं आमचंच आहे. नाही नाही, ते माहिती आहे मला तुमचंच आहे, पण त्यात काय आहे ते सांगा ना. अहो म्हणजे काय, ते जावई बापूंनी टी शर्ट आणलेत माझ्यासाठी. पण काळे, तुम्ही टी शर्ट घालता कुठे? नाही, आता घालायला सुरुवात करणार आहे. वा 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 वा, घाला 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 आणि दाखवा मला, चांगले दिसतील बरं का तुम्हाला, घाला घाला. आणि काळेंचं उत्तर यायच्या आधी नानांनी गाठोडं उघडलं. 5-6 टी शर्टमधला एक टी शर्ट त्यांनी उचलला आणि म्हणाले, हे बघा काळे, हा टी शर्ट मला एकदम फिट्ट बसेल. काय झालं आहे, मला एका स्पोर्ट इव्हेंटला जायचं आहे, मी घालून बघतो. अहो नाना, पण मी हा माझ्या एका मित्रासाठी बाजूला ठेवला आहे. काळे, त्याला दुसरा द्या. आणि मी जो हा टी शर्ट घेतला आहे ना, तो काही कायमस्वरूपी माझ्याकडे ठेवणार नाही ना. 2 दिवसात परत करतो मी. अहो पण आता या फुकट्याला धडा शिकवायची वेळ आली आहे. काळे विचार करायला लागले. काळेंचं म्हणणं पूर्ण व्हायच्या आधी फुकटे तिथनं पसार झाले होते. काळेंना माहिती होतं, लाटलेला टी शर्ट परत मिळणार नाही. कुणाकडे काय फुकट मिळतंय याच्याकडे नानांचं बारीक लक्ष असे. त्यामुळे परदेशी चॉकलेट्स कोणाकडे आल्या की नेमका नानांना वास यायचा आणि मग 10-12 चॉकलेट्स ते लाटायचे. स्वभावच त्यांचा तो. एक दिवशी नानांना बातमी समजली की एक नवीन भाडेकरू सोसायटीत राहायला आला आहे. नाना लागले कामाला. रात्रीच टेहळणी करण्यासाठी त्यांनी त्या भाडेकरूच्या घरासमोर धाव घेतली. कोणालाही कळणार नाही याची खबरदारी घेतलीच होती. अंधारात त्यांनी विजेरीच्या उजेडात नवीन भाडेकरूच्या नावाची पाटी वाचली. पाटी वाचून नाना उडाले. साहित्य सम्राट मदन बाण शृंगारपुरे. नानांचा विश्वास बसेना. त्यांनी 5-6 वेळा पाटी वाचली. साहित्य सम्राट मदन बाण. मनात म्हणाले, आईला काम फत्तेच झालं. उद्याच या मदन बाणशी ओळख करून घ्यायला लागेल. नावावरनं तरी रंगेल स्वभावाचा साहित्यिक वाटतोय. माझी माझ्याच माझ्या. मनगटावर बांधायला गजरा मिळू शकतो किंवा फुकटात चावट मासिकं वाचायची संधी मिळू शकते.
आणि समजा सेलिब्रिटी निघाला तर सोसायटीत माझी वट वाढणार आहे. आता काही हातात आलेलं सावज मी सोडत नाही. उद्या सकाळपासून ऑपरेशन मदनबाणची अंमलबजावणी. दुसऱ्या दिवशी नाना आनंदात मदनबाणच्या घराजवळ आले. दार वाजवलं. अहो मदनबाण, 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 कोणी आहे का घरात? नानांना आतून एका म्हाताऱ्याचा आवाज ऐकू आला. कोण आहे? आईला हे काय गौड बंगाले? नाव मदनबाण, आवाज म्हाताऱ्याचा. ते कसं काय? मला वाटतं या मदनबाणानं कुठल्या तरी म्हाताऱ्याला घरगडी म्हणून ठेवलेला असावा. अरे कोण आहे? अहो मी नाना फुकटे, तुमच्या शेजारी राहतो. मदनबाण आहेत का? दार उघडून एक म्हातारा डोकावला. अरे कोण आहेस रे तू? सकाळी सकाळी कडमडायला काय झालं? अहो मी मी नाना नाना फुकटे, शेजारी राहतो तुमच्या मी. मग मी काय करू? कामाचं बोला. अहो मला ते साहित्य सम्राट मदनबाण शृंगारपुरे त्यांना भेटायचं आहे. त्यांना बोलवा ना. त्यांना सांगा शेजारी राहणारे नाना फुकटे आलेत. असं काय? फुकटे? मीच तो मदनबाण शृंगारपुरे. बोला, कामाचं बोला आणि थोडं जोरात बोला बरं का. नाना त्या मदनबाणला बघून फार निराश होतात. अरे 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 अरे, फार अपेक्षा भंग झाला. मला वाटलं होतं मदनबाण नावाप्रमाणे रसिक असेल, पण इथे तर नाकात बोलणारा, कमरेला पट्टा बांधलेला, सगळ्या अंगाने वेडावाकडा थेरडा हजर झालाय. हातात गजरा माळण्याची संधी मिळण्याऐवजी याच्या संगतीनं कमरेला पट्टा नाही आला म्हणजे मिळवलं. अहो फुकटे, तोंडातल्या तोंडात काय बोलताय? जे काय असेल ते जोरात बोला हो. मदनबाण, मी तुमच्याकडे फुकटचा चहा डोसायला आलोय. काय म्हणाला? मदनबाण, कानाचं मशीन तरी नीट लावा. मी तुमच्याबरोबर ओळख करून घ्यायला तुमच्या घरी आलोय. तुमच्यासाठी चहासुद्धा करून आणतो. नाही नाही फुकटे, तुम्ही कशाला त्रास करून घेताय? तुम्ही या, आत येऊन बसा. मी तुमच्यासाठी नुसता चहा नाही, दिवाळी फराळसुद्धा आणतो. थांबाल का थोडा वेळ? अहो काय विचारणं झालं काय? मी अवश्य थांबतो. तुम्ही आणा लवकर. मदनबाणला आज जाताना बघून नानांना खूप आनंद होतो. अरे हा तर काय चमत्कारक झाला. मी फुकटचा चहा डोसायला आलो होतो, तिथे चहाबरोबर दिवाळी फराळसुद्धा फस्त करायला मिळणार आहे. म्हणतात ना, आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन. तर हा मदनबाण तरुण आहे का म्हातारा मला काही देणं घेणं नाही. फुकटच्या चहाबरोबर चकली लाडू मिळणार या कल्पनेनेच माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. खरं सांगू का, आजच्या माझ्या राशी भविष्यातच दुग्ध शर्करा योग असावा म्हणून हे सगळं घडतंय. अरे पण या मदनबाणाला किती वेळ लागतोय? अहो मदनबाण, फराळ लवकर आणा हो, पोटात कावळे ओरडायला लागले. आणो. नानांना मदनबाण हातात एका ट्रेमधनं 3-4 जुन्या वह्या आणताना दिसतात. हुश, दमलो रे फुकटे. मदनबाण, तुम्ही तर लाडू चिवडा आणायला गेला होतात ना? मग त्याऐवजी हे काय घेऊन आला? अहो फुकटे, हाच आहे माझा दिवाळी फराळ. मी साहित्यकार आहे ना, यालाच मी साहित्य फराळ असं म्हणतो. हे बघा मदनबाणजी, तुमचा साहित्य फराळ तुम्हाला लखला. याने काय माझं पोट भरणार नाही हो. माझं पोट फक्त लाडू चिवडा चकल्या शंकरपाळे हे खाऊन भरेल. ते आणा तुम्ही आधी. हे बघा फुकटे, आधी माझ्या साहित्य फराळाचा आस्वाद घ्या. इतर गोष्टीचं नंतर ठरवू. आईला हाडला हरी गाढवाचे. काय 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 म्हणालात काय? नीट ऐकू नाही आलं, परत बोला. सुटलो, बरं झालं याला नीट कळलं नाही. बरोबर मदनबाणजी, तुमच्या साहित्य फराळाचा आस्वाद घेतल्यावर माझ्या दिवाळी फराळाचं विसरू नका. अरे हा फुकट्या नुसता खादाड खाऊ दिसतोय. याला साहित्यात इंटरेस्ट नाही दिसत. याला धाडा शिकवायला लागेल. मदनबाण, तुम्ही तोंडातल्या तोंडात काय पुटपुटताय? लवकर तुमचा साहित्य फराळ काय तो सादर करा, म्हणजे मला दिवाळी फराळ खायला भरपूर वेळ मिळेल. फुकटे, जरा दमानं घ्या. मध्ये मध्ये बोलून साहित्य फराळ सादरीकरणात अडथळे आणून स्वतःच्या मंदबुद्धीचं प्रदर्शन मांडू नका. अरे 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 अरे, माझ्या या फुकट लाटण्याच्या सवयीमुळे मला काय काय ऐकून घ्यायला लागतंय. ठीक आहे मदनबाण, सादर करा तुम्ही. हां, तर फुकटे, माझी आधी शृंगार कविता सादर करतो. शृंगार. ऐका. राहायला आली एक सुंदर ललना शेजारी.
राहायला आली एक सुंदर ललना शेजारी, जणू वाटे मला ती कोरी करकरीत कादंबरी. एकदा ती पावसात अडकली, एकदा ती पावसात अडकली, जवळ जाऊन तिच्या मी छत्री दाखवली. ती गोड हसली माझ्याकडे बघून, ती गोड हसली माझ्याकडे बघून. बघत बसलो तिच्याकडे लक्ष ठेवून. पण घात झाला, छत्री माझी नाही उघडली. ललना रागावून निघून गेली, ललना रागावून निघून गेली. अरे परमेश्वरा वाचव रे. अहो मदन भाणजी, असल्या बेचव शृंगारिक कविता ऐकल्या ना तर मी उपाशी राहीन. तुम्ही हे थांबवा, हो थांबवा. त्याच्याऐवजी काही गोडधोड आणा, पोट भरेल हो माझं. आधी माझ्या शृंगारिक कविता ऐक फुकट्या. थेरड्याला धड उभं राहता येत नाहीये आणि शृंगाराच्या गोष्टी करतोय. काय रे फुकट्या, काय बडबड करतोय रे? मला थेरडा म्हणालास का तू आत्ता? नाही 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 नाही, तुम्हाला नाही हो, मी मला 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 थेरडा म्हणतोय. तुम्ही करा ना, सादर करा शृंगारिक कविता. ठीक आहे, ठीक आहे, विश्वास ठेवतो तुझ्यावर की तू स्वतःला थेरडा म्हणालास. आता ऐका दुसरी शृंगारिक कविता. हां, ललना करायची नजरेनं घायाळ, ललना करायची नजरेनं घायाळ, बोलायची मस्त मधाळ. दिसायला होती भलतीच देखणी, दिसायला होती भलतीच देखणी, पण ती होती थोडीशी चकणी. मी वापरलं मोहिनी अस्त्र, स्वप्नात सरकली माझीच वस्त्र. कसा करावा मी शृंगार, बाप तिचा निघाला भंगार. कसा करावा मी शृंगार, बाप तिचा निघाला भंगार. तेव्हा स्वप्न माझे भंगले, जेव्हा तिच्या बापाने मला बदडले, जेव्हा तिच्या बापाने मला बदडले. अरे मदनबाण, असल्या फडतूस कवितांना तू शृंगारिक कविता म्हणतोस का रे? अरे तुझी अर्धी लाकडं गेली मासणात तरी तुला शृंगार करावं असं वाटतंय? अरे तुझ्याशी ओळख करून घ्यायची मला बुद्धीच का झाली रे बाबा. या असल्या अष्टवाकड्यामुळे माझ्या आजच्या दिवसाची वाट लागली. अरे असल्या या फडतूस कवितेने पोट कसं भरणार रे? अरे फुकटे, माझी शृंगारिक कविता तुला आवडली नाही? मग त्याऐवजी एक शृंगार गाणं सादर करतो, मजा येईल बघ तुला. ऐक माझं शृंगार गाणं. मखमली तारुण्य माझे तू माझ्या कवेत यावे, मखमली तारुण्य माझे तू माझ्या कवेत यावे. चांदण्या रात्री तू माझ्या जवळ यावे. मी तुला शाल पांघरावी, मी तुला शाल पांघरावी. आणि ए मदनबाण गप आता तू, तुझी फडतूस गाणी ऐकणार नाही मी. त्याच्याऐवजी मी त्या अभ्यंकरांच्या घरी डोकावतो. एखाद्या वेळेला शिल्लक असलेला फार अळफस्त करता येईल तिथे तूच तुझ्या शृंगार कविता ऐक, गाणं ऐक, सगळं तुझं तू ऐकत बस. फुकट्याच्या बोलण्याकडे मदनबाण दुर्लक्ष करतो आणि शाल पांघरावी, शाल पांघरावी असं म्हणत फुकट्याच्या अंगावर शाल टाकायचा प्रयत्न करतो. ते बघून नाना फुकटे मदनबाणाला ढकलतो आणि बाहेर निघतो. अरे मदनबाणा, तुझ्यासारख्या शेजाऱ्यापेक्षा मला शेजार नसलेला परवडला रे बाबा. मदनबाणच्या घरातनं फुकटे बाहेर पडतो आणि क्षणभरात त्याचा फोन वाजतो. फुकटे फोन उचलतो. हा हॅलो, कोण? काय फुकटे, झाला का फराळ मदनबाणाच्या घरी? म्हणजे काय? नाही, आणि तुम्ही कोण आहात? मी ओळखलं नाही तुम्हाला. आणि तुम्हाला कसं काय कळलं की मी त्या मदनबाणाकडे गेलो होतो? अरे मी तिसरा डोळावाला बातमी पेरे बोलतोय. आमच्यापासून काही लपून राहत नाही बरं का. कशा काय वाटल्या शृंगारिक कविता, शृंगारिक गाणी? पोट भरलं असेल ना तुझं? आईला, हे सगळं तुम्हाला कसं काय माहिती? अरे फुकट्या, तुझ्या फुकट लाटण्याच्या वृत्तीकडे आमचा डोळाच होता. तुला धडा शिकवण्यासाठी काळेंनी आम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं, म्हणून आम्ही हा बनाव केला सगळा. मदनबाण कसा वाटला तुला? हा, त्याचं तर काही विचारू नका. अरे नाव बदनबाण आणि निघाला अष्टवाकडा. बाहिरा, कमरेला पट्टा बांधणारा थेरडा निघाला तो. भ्रमनिरा झाला माझा. अरे काय काय स्वप्न बघितली होती मी. अरे फुकटे, खोटी स्वप्न बघू नयेत. तो मदनबाण सुद्धा खोटा होता बरं का. अरे त्यांनी काळेंच्या सांगण्यावरनं वेषांतर केलं होतं आणि खोट्या नावाने भाडे करू म्हणून तो तिथं आलाय.
परत जा ना त्या मदनबाणच्या घरी, सत्य कळेल, लगेच जा. नाना परत मदनबाणच्या घरी जातात तर मदनबाण वेश बदलून निघण्याच्या तयारीत. नाना त्या मदनबाणला बघतात, अवाक होतात. बातमी पेरेचा परत फोन येतो. काय नाना, सत्य समजलं ना? काय धडा काय मिळाला यातनं? बातमी फेरे, तुम्ही बरोबर बोलताय. यापुढे मी फुकट लाटण्याची सवय सोडून देणार. झाली एवढी फजिती पुरी झाली. धन्यवाद हा बातमी पेरे. अरे मला धन्यवाद देण्यापेक्षा ज्यांच्या वस्तू लाटल्या ना त्यांची क्षमा मागा. ठीक आहे ठीक आहे, हेच करेन मी. फोन ठेवतो. मदनबाणाची माफी मागतो. निघतो मी इथनं. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात अनिल अभ्यंकर यांची एक विनोदी कथा, फुकटेची फजिती. कथा कशी वाटली कमेंट करून कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा आणि भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तम कथा आणि कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.